ನಮಸ್ಕಾರ, ವಶಿಷ್ಠ ಕ್ರಾಂತಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ವಿನಾಯಕ್ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಚೌಗುಲೆ. ಸ್ವರಾಜ್ ಗ್ರಾಹಕ ನ್ಯಾಯ ನಿವುಡ ವೆಲ್ಫೇರ್ ಸಮಿತಿ ಟ್ರಸ್ಟ್ ದಿಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ವಧುವರ ಸೂಚಕ ಇವರ ಸಂಯುಕ್ತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ವಧರ್ಮ ವಧುವರ ಮೇಳವ ಶ್ರೀ ರವೀಂದ್ರ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಚೌಗಲೆ ಇವರ ನಾತ್ ಮಾಲ್ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜರುಗಿತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೂ ನಾತ್ ಮಾಲ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಸೀರೆಯನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡಲಾಯಿತು ಮತ್ತು ಊಟದ ಹಾಗೂ ಫಲಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದು, ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಒಂದು ಜೋಡಿಯು ಒಂದಾಗಿದ್ದು ಅತಿ ಆನಂದದ ವಿಷಯ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಮಾರುತಿ ಮಾಂಜ್ರೆ ತಾರದಾಳ್ಕರ್ ಸಂಸ್ಥಾಪಕರು ಹಾಗೂ ಅಜಿತ್ ಘಂಟೆ, ದಯಾನಂದ್ ಜಾವೇದ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಾಹಿತಿ ಅಧಿಕಾರಿ, ರಾಜಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಜಿಲ್ಲಾ ಮಾಹಿತಿ ಅಧಿಕಾರಿ, ಸಾರಿಕಾ ಪೇಟ್ಕರ್ ಜಿಲ್ಲಾ ಮಾಹಿತಿ ಮಹಿಳಾ ಅಧಿಕಾರಿ, ಜಯಶ್ರೀ ಅಟ್ವಲೆ, ಸುಭಾಷ್ ಕೊಟ್ಲಂದೆ, ಸದಾಶಿವ್ ಖೋತ್, ದಿನಕರ್ ಪತಂಗೆ, ದತ್ತಾತ್ರೇಯ ಗೋಡ್ಬೋಲೆ ನೂರಾರು ಜನ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನೆರವೇರಿತು. ವರದಿ ವಿನಾಯಕ್ ಚೌಗ್ಲಾ. मेळावा त्याची सुरुवात या ठिकाणी आम्ही करतोय. आम्ही आदरणीय रवींद्र चौगले साहेब या नाथ मालचे मालक यांनी आम्हाला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी मोठं मोलाचं सहकार्य केलं. तेव्हा मी स्वराज न्याय निवाडा कमिटीच्या वतीनं आदरणीय रवींद्र चौगले आणि त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. यावेळी त्यांना मी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या पूर्वी एक लक्षात ठेवा, स्वराज ग्राहक न्याय निवाडा कमिटीच्या वतीनं हा आमचा दुसरा कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम आम्ही 1 मेला चिपळूण या ठिकाणी घेतला. कर्नाटक आणि महाराष्ट्र मंडळीच्या दोन्ही बाजूने जास्तीत जास्त कशी येते हे पाहिलं. त्या ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमचे वक्ते बोलले की जातीय आंतरजातीय विवाह करण्याची पद्धती का निर्माण झाली. कारण प्रत्येक समाजामध्ये मुलं भरपूर आहेत, मुली भरपूर आहेत, परंतु खूप असं आहे की मुली देवती येत नाही आणि त्यांचा हा युगो कुठेतरी कमी झाला पाहिजे. आपल्याला एक सुंदर निवडायचं आहे, आपल्याला चांगला साथीदार निवडायचा आहे. यासाठी हे आम्ही व्यासपीठ एक वेगळ्या पद्धतीनं निर्माण केलेलं आहे. आता समजा आमच्या समाजात मुली नाही येत नाही, ठीक आहे, आम्ही दुसऱ्या जातीने करू. शेवटी माझं आडनाव लागणार आहे ना. जरी मी दुसऱ्या जातीची मुलगी केली तरी माझं आडनाव लागणार आहे. सर्वश्रेष्ठ आहे, सत्य आहे. त्या मुलीचं आडनाव लागणार नाही हे मी त्यांना द्या. मी खोटं का बोलतोय, कारण 82 पासून मला अनुभव आहे. हा मेळावा घेण्यासाठी माझी सर्व महिलांना विनंती हात जोडून की ठीक आहे, तर आपल्याला पद्धतीनं हा मेळावा घेण्याच्या म्हणजे हा एवढंच आहे. सर्व जातीय आंतरजातीय पालक वर्गासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाला सुरुवात करते आणि सर्वांनी लक्ष द्या. या ठिकाणी मी पहिल्यांदा मुलींची यादी वाचून दाखवतो. त्यांचे पालक आणि मुली या ठिकाणी स्टेजवरती येतील आणि माईकवरच्या आम्ही प्रश्न विचारू, ते सडेतोड उत्तर देतील आणि शेवटी त्या मुलीची काय अपेक्षा आहे, तुम्हाला कसला जोडीदार हवा आहे हे स्पष्ट नमूद करतील. कृपा करून जास्त अपेक्षा न करता आपल्याला आपला जोडीदार निवडायचा आहे. मालकाने सांगितल्याप्रमाणे किमान 10 तरी वधूवर या ठिकाणी बाळ पाहिजे. हे केलं तर खास मालकांचं हार्दिक अभिनंदन करतो तर सार्थक आहे. कारण असा प्रयोग आम्ही हा दुसरा प्रयोग आमचा. तर सर्व महिलांना एक विनंती आहे की तुम्हाला आयुष्यात काय कमवायची कमवा, परंतु वेळेत लग्न करा. घरं बांधा, गाड्या बांधा, विमानात पिंडा काही येते, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. 99 16 54 306 0006 चौथ्या सांगतो. 99 16 54 0006 ज्यांना हे लहान नंबर. बोनस सिद्धू मगरम, बोनस सिद्धू मगरम 25 ऑक्टोबर 2000 जन्म आहे.
कुर्ली डिस्ट्रिक्ट बेळगाव या ठिकाणी मी क्वालिफाईड एम.कॉम आहे, उंची 5 पर्यंत आहे, हिंदू लिंगायत आहे, मुकुंद जे आहे बाकी आईची वगैरे नाव आहे त्यांची अपेक्षा व्हिडिओ विनंती आहे. कॉन्टॅक्ट नंबर घ्या त्यांचा 9880 29 88001096. Thank you. माझे नाव आप्पासाहेब गुलाब भोसले, राहणार टोपी तालुका कोल्हापूर. माझ्या मुलगीचं नाव आहे आकाश आप्पासाहेब भोसले. जन्मतारीख 11/3/2000. जन्मवेळ 7/3/53. जन्म ठिकाण कागद रास सी आहे. प्रत्येकी 1 पॉझिटिव्ह. उंची 5 फूट 4 इंच आहे. जात हिंदू मराठी शाळेत. शिक्षण तिचं 12वीपर्यंत सायन्स झाले, परंतु मराठीमधून BA पूर्ण झाले. कॅम्प्युटर टायपिंग कोर्स केला तिने आणि पुण्यामध्ये सॉफ्टवेअर याची कंपनी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, तिथे ती जॉब लागली. परत आईचं नाव सोनाप्पा भोसले प्रेमी आहे, तिथं बाहेर कनेरी. परत माझे आजोबा कोंबडी म्हणजे पावलेबाईचे समाजांचे ग्रुप आहे, कनेरी कोल्हापूर भोसले टिकेवाडी लाकडी कोंबडी गावडी आणि ते आमचे नातेवाईक भोसले पाटील गाडे देसाई निरागड असे. आणि अपेक्षा नंतर नोकरदार व्यवसायिक हा माझा मोबाईल नंबर आहे 96 23 95 37 13. 96 23 95 37 13. त्याच्यामध्ये सुप्रिया सुरेश मसोडगे, हिंदू नावी, 18/7/2000 डेट ऑफ बर्थ, हाईट 5.4, एजुकेशन M.Com completed, birth time 7:30, birth place Udarpur, father name Suresh Lakshman Masodage, father working in USW private limited, mother name Malutai Suresh Masodage, occupation housewife, brother Ravan Suresh Masodage, education B.Com completed at Pune campus, working ನನ್ನ ಅಪೇಕ್ಷೆ ರೀ ಹೊಲ ಇರಬೇಕು ಆ್ಯಂಡ್ ಜಾಬ್ किंवा जॉब पाहिजे या असं असेल बघा मुलगी एकदम एक मुलं आहे काय प्रॉब्लेम आहे. वाई पूजा संदीप गोर स्वतः या ठिकाणी स्टेजवरती हजर झाले. यांचं या ठिकाणी आपल्या 15 नोव्हेंबर 1999 जन्मतारीख, जन्मस्थळ हनीगड आहे माझं, गाव मांजरेवाडी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. जन्मवेळ पहाटे 6 वाजता. उंची 5 फूट 3 इंच आहे. रास कुटुंब आहे. सगळं 80 पॉझिटिव्ह. शिक्षण PhD झालेलं आहे. वडिलांचे नाव श्री संजय शंकर खोत, आईचे नाव सौ जयश्री संजय खोत. भाऊ एक मोठा सूरज संजय खोत, बँगलोरला तो जॉब करतो. घरचा पत्ता मांजरीवाडी. अपेक्षा शेती व नोकरी असावी. मोबाईल नंबर 9535902725. शेती व नोकरी असावी अपेक्षा. 944 27 81 220 944 27 हा त्यांचा नंबर आहे. मुलगीचं नाव अनुराधा जालना संस्था, जन्मतारीख 20/12/2002, जन्मवेळ सकाळी 8:30 जात हिंदू लिंगायत चतुर, उंची 5 फूट 5 इंच, वर्ण ओराळ, शिक्षण BA टॅली, मुक्कामपोस्ट गोसरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. अपेक्षा मुलगा सर्व्हिस असू दे, खाजगी चालल्या, कमीत कमी 2.5 ते 3 एकर शेती पाहिजे.
39/2009. ऋतुजा रवींद्र कामारी जन्मतारीख 8 मे 1993, उंची 5 फूट 7 इंच, शिक्षण MSc एन्व्हायरमेंट सायन्स, बिल्डिंगर्स राहायचं गाव राहणार बिल्डिंगर्स, अपेक्षा उंची MSc मीडिया पोस्ट ग्रॅज्युएट बिझनेसमॅन चालू. फोन नंबर 94-21-37-15. सर्वप्रथम या ठिकाणी आज जो हा वधूवर सूचक मेळावा या ठिकाणी जो रवींद्र सरांनी आयोजित केलेला आहे त्यांचं मी मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो. बरोबर आजच्या या जीवनात वावरत असताना प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षेपोटी बदल जात असताना काहींची वयोमर्यादा वाढत गेली, काही मुलींचंही त्याच पद्धतीने झालं, मुलांचंही त्याच पद्धतीने झालं. आज ह्या ठिकाणी मी माझ्या मुलीला बायोडाटा घेऊन यायचं म्हणून आलेलं नव्हतं. योगा मी कवळ्याला गेलो होतो आणि माझ्या मित्राचं काहीतरी काम होतं आणि योगा या ठिकाणी अशा पद्धतीचा रवींद्र सरांनी एक कार्यक्रम आयोजित केला की सर बघूया असा एक मनाला एक इच्छा झाली आणि त्या इच्छेद्वारे या ठिकाणी आलो आणि माझी एक मुलगी आहे आणि माझ्या मुलगीला जरी आज चांगल्या पद्धतीचं एक्सपिरियन्स आलं तर मला मिळून जाईल ह्या भावना घेऊन मी या ठिकाणी आलो आणि माझ्याकडे बाहेर मी काय नव्हतं, मी फक्त एक आणि वहीवर मी या ठिकाणी कार्यरत प्रयत्न केला आणि आज असे जे कार्यक्रम या ठिकाणी खरोखर आयोजित केलेले आहेत. आज रवींद्र सरांनी आपल्या या उद्योगाच्या माध्यमातून माणसं जोडली पण आज नाती जोडण्याचं ते काम करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोडदार तालीम स्वागत करा. अशाच पद्धतीची त्यांना दैवी शक्ती मिळो, त्याबरोबर दैवी भावना त्यांच्या मनात अशा पद्धतीची माणसं जोडण्याचं सत्कार्य त्यांनी आयुष्यात करत जाऊ. त्यांनी संपत्ती अफाट मिळवली पण माणसं जोडण्याची जी त्यांची देवाने त्यांना बुद्धी दिली असेल आणि या बुद्धीचं त्यांनी खरोखर सर्वांनी आम्ही एक स्वागत करूया. आणि ह्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने जर योग्य स्थळ मिळाली सगळ्यांना तर अशा पद्धतीचं जर एक ऋणानुबंध त्यांचं जमलं तर खरोखर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं एक त्यांनी जे केलेलं कार्य सफल झालं असं म्हणण्याला काही हरकत नाही. थोडक्यात मी माझ्या मुलगीचं बायोडाटा वाचून लागतो. माझ्या मुलगीचं नाव आहे श्रेया सुनील वारके. तिची जन्मतारीख आहे 20/10/2004. जन्मवेळ बुधवार सकाळी 9:15 झालेले. गाव तिची धर्म आहे. नावरच नाव आहे भामादेवी. उंची आहे 5 फूट 4 इंच. जात हिंदू मराठा 96 पुढे आहे. शिक्षण तिचं BA 3rd year झालेलं आहे कंप्लीट. ह्याच वर्षी चालू वर्ष संपलेलं आहे. माझं नाव सुनील संभाजी वारके. तिची एक बहीण आहे ती विवाहित आहे. ती सध्या कन्नडमध्ये दिली आहे. तिचा मिस्टर हे आर्मीमध्ये असतात आणि एक भाऊ आहे तो सध्या शिकत आहे 12वीमध्ये आहे. वडिलांचं नाव आहे संभाजी मल्लू वारके, रिटायर आर्मीमॅन आहे. चुलत्याचे नाव म्हणजे माझ्या भावाचं नाव आहे भाऊसाहेब संभाजी वारके, सध्या तलाठी म्हणून कार्यरत साताऱ्याला. आणि जे नातेवाईक आहेत ते भोसले, पाटील, जाधव, देसाई, गाडगे अशापैकी आमची आडनाव नावं येतात.
माझा आत्ता आहे मुक्काम मध्युर्डे, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. आणि फोन नंबर आहे 9822515481. खास करून आम्हाला जे स्थळ हवं आहे ते शक्यतो जातीमधलंच पाहिजे, कारण पूर्वीपास लोकांची मन आहे तटकोरण्याचा पण जातीचा होता. त्यामुळे मी ते इथं काही मनोनी समजलेली मंडळी तटकोरण्याचा पण जातीचा त्या मताचा मी आहे. जातीचा अपेक्षा आहे मुलगा नोकरीला असावा, एक कुठं योग्यमॅन असावा किंवा चांगली सरकारी नोकरी असली तरी चालेल, प्रायव्हेट नोकरी असली तर चालेल, 2-3 एकर बागायत जमीन असावी. धन्यवाद. जीवनाच्या एकमेकाचे साथीदार भाग आहे, बघत आहे, सोबत आहे. आपण सर्वांच्या साखरे करायच्या घरासाठी आपण त्याचं स्वागत करूया. ओके, नाथ बिगेस्ट फॅमिली शॉप आणि न्याय निवाडा, स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समिती दिल्ली यांच्या संयोजकांच्या वतीने आज आपण वधूवर मेळावा सूचक मेळावा या ठिकाणी आयोजित केला. पण आता परिस्थिती आपणच बघायची आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं 200 मुलांचे बायोडाटा आहे आणि मुली हजर झाल्या फक्त 2. आता या 200 मुलांच्या पैकी घरात आपल्या मुली आहेत का नाही, हा प्रत्येकाने विचार करा. इथं नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपमध्ये आपण मेळावा घेतला, हा कमिशन एजंट म्हणून नाही. तर या ठिकाणी आपण आपली बहीण असेल किंवा आपल्या काकांची मुलगी असेल किंवा मामाची मुलगी असेल तर या सर्वांचे बायोडाटा यापुढं जर आपल्या मुलीसाठी चांगला वर शोधावा असं वाटत असेल तर तो कृपया या ठिकाणी हजर केला तरी चालेल. आपण पुढच्या मेळाव्यात आपण सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यावेळेला आपल्या मुली चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी जातील हे निश्चित लक्षात ठेवा. आपला मुलगाच आहे तेवढाच बायोडाटा आणला, बघा विचार करून 200 बायोडाटे मुलांचे आणि मुली हजर झाले फक्त 2 आणि बायोडाटे वाचले 8 बायोडाटे त्यांनी मुलींचे वाचले. म्हणजे आपण कितपत मागं आहे हे लक्षात ठेवा. 10 मुलांच्या ठिकाणी 10 मुलींच्या ठिकाणी 100 मुलं आहेत, म्हणजे आपण 10% आहे. पण आपल्या मुलगी असू दे, आपल्या भावाची मुलगी असू दे, काकाची मुलगी असू दे, मामाची मुलगी असू दे, आपल्या अपेक्षा आपण कितपत आणि कशा पद्धतीने हाताळायच्या हे प्रत्येकानं आपल्या मुलीला, आपल्या भाचीला किंवा आपल्या मामाच्या मुलीला किंवा आपल्या सगळ्यांना आपले काय नातेवाईक असतील त्यांना कशा पद्धतीने आपण हाताळायचं हे सर्वांनी सांगायचं आहे. आणि या पुढचं आपल्या नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपची ॲडव्हर्टाईज कशी आहे, प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी. तर घरातल्या प्रत्येकासाठी जी समस्या आता उत्पन्न होणार आहे त्यासाठी म्हणून हा थोडासा आमच्या वतीनं सहकार्य होईल असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्व मुलांचे बायोडाटे पण हजर केलात, मुलींचे पण थोडे आलेले आहेत. आणि पुढच्या काळामध्ये आपला जरी असेल नसेल तरी या ठिकाणी मुलींचा तुम्ही बायोडाटा आणून दिला तरी तो वरतीपर्यंत पोहोचवला जाईल आपल्या सर्वांच्या मंडळांच्या वतीनं आणि एकमेकांच्याकडे दिला जाईल आणि आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळेल आणि ते मिळावं अशी आमच्या नाथ परिवारांच्या वतीनं इच्छा आहे. आणि या पुढच्या काळामध्ये ज्यांच्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्या बायोडाटा दिला तरी ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू
आणि आपल्या मुलीला किंवा मुलाला चांगलं स्थळ मिळेल. आपला या ठिकाणी एकमेकांचे संबंध जर जोडले गेले, आमच्या वतीनं जरी जोडले तरी अगदी आनंदच आहे. नाथ परिवारांच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आता एक दुसरा महत्त्वाचा, धनाजी जाधव मराठा समाज कवठे मंडळाचा शेतकरी कुटुंबातला 4 एकर बागायती असलेला आणि त्यांच्या मुलगी 1 नंबरची ग्रॅज्युएट झालेली अनुभव लागतो का. मुलींचे विचार करायची पद्धत काय असते त्याचं मी उदाहरण देतोय. तर त्या मराठीच्या मुलीला बघायला पाहुणे आले. मुलगी 1 नंबर असल्यामुळं त्या मुलांनी पसंत केला. विशेषतः त्या मुलाची घरगंज प्रॉपर्टी आहे, शेतीवाडी घरदार सगळं भरपूर आहे. मग त्या पाहुणे बघून गेल्यानंतर ते पाहुणे म्हणजे की आम्हाला मुलगी पसंत आहे आणि तुमचा विचार आम्हाला करावा. ठीक आहे म्हणजे ती पाहुणे येऊन गेल्यानंतर त्यांची संध्याकाळी त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलीला विचारलं, बा तुला स्थळ पसंत आहे का. तर ते म्हणजे नाही. का नाही. तर बाबा मला त्यांच्या प्रॉपर्टीशी लग्न करायचं नाही, त्यांच्या प्रॉपर्टीशी माझं लग्न करायचं नाही. जर का तुम्ही माझी त्या मुलाशी लग्न केलं आणि जर का तुम्ही माझ्या सासरी आला, वडील आणि तो आई मग सासरी आला, तर तुमची इज्जत, तुमचा मान सन्मान झाला पाहिजे. अशा ठिकाणी मला द्या. त्यांचे मोठे आहेत, आपण छोटे आहोत आणि जर घरात तुमचा जर अपमान झाला तर तो मला सहन होणार नाही. स्पष्ट सांगायचं. किंवा त्या मुलीच्या वडिलांना माझ्या मोबाईल नंबरला पाहिजे घ्या, तो चांगल्या अशी विचारधारणा आपल्याला करणं गरजेचं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार ही मी का उदाहरण देतोय, कारण हा मेळावा आणि सांगोल वाडीला घेतला होता सांगली जिल्ह्यामध्ये, त्याला बोललो. तर माझी विनंती आहे, मुलीच्या बाबतीमध्ये आपण आपला दुर्गा निवडत असताना, आपला जावाई निवडत असताना आईवडिलांना की मुलाची मगाशी बोलले त्याची प्रत्येकाने बघा, त्याचे शिक्षण बघा आणि कर्तव्याने मदत आहे. त्याच्यामध्ये अंगामध्ये चमक पाहिजे तर तो बघा. भले तो एक्सपायर जंगलामध्ये आजारातले काही असल्या, पण त्याच्या अंगामध्ये चमक असेल तर डोळे खाजून म्हणजे ते लक्ष करून घ्या. लग्न झाल्यानंतर दुसरी दवा ते मात्र अंगावर पडते, हे पहिलं अपत्य